आपण लाउदिकिया मंडळीमध्ये होतो. जर तुम्हाला आठवत असेल, मागचा डिसेंबर महिना आपण पूर्णपणे प्रगटीकरण घेतलं नव्हतं, पण नोव्हेंबरचा जो शेवटला बुधवार होता त्यावेळेस आपण लाउदिकिया मंडळी संदर्भात शिकत होतो आणि आपण 18 वचनापर्यंत शिकलेलो होतो. पण आज आपण लाउदिकिया मंडळी संदर्भात शिकत असताना वचन 14 पासून पुन्हा एक वार शिकणार आहोत आणि त्याविषयी विचार करणार आहोत. लाउदिकिया मंडळीच्या संदर्भात जे पत्र आहे ते आपण वाचूया. प्रगटीकरणाचा 3रा अध्याय वचन 14 पासून पुढे. तर मी तुम्हा सर्वांसाठी वाचतो, आपल्या पवित्र शास्त्रामध्ये लक्ष द्या. प्रगटीकरण 3रा अध्याय वचन 14 पासून पुढे. लाउदिकियातील मंडळीच्या देवदूताला लिही, जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकरण, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस हे मला ठाऊक आहे. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस, कोंबट आहेस. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. याकरिता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मज पासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यास येऊ नये म्हणून नेसावया शुभ्र वस्त्र विकत घे. आणि तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यावर मी प्रीती करतो तितक्याला त्यांचे अपराध पदरीत घालून शिक्षा करीतो. यास्तव वास्ता धर व पश्चाताप कर, कारण मी तुझ्या दाराजवळ उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या जवळ आज जाईन व त्याच्या बरोबर जेवीन आणि तो मज बरोबर जेवील. जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनाजवळ आपल्या जवळ बसू देईन. मीही जसा विजय मिळवून आपल्या पित्याच्या जवळ त्याच्या राजासनावर बसलो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. थोडा वेळ आपण जे शिकलेलो आहोत त्या ठिकाणी आपण जाऊया आणि वचन 14 जे वाचण्यात आलेलं आहे आपण त्याविषयी ऑलरेडी शिकलेलो आहोत की वचन 14 लाउदिकिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही असं जे लिहिण्यात आलेलं आहे ते संदेश वाहक जो मंडळीमध्ये सेवा कार्य करत आहे, जो मंडळीचा पाळक आहे, त्याला उद्देशून पत्र लिहिलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि याची नोंद ऑलरेडी आपण प्रत्येक पत्रामध्ये पाहत आहे 2ऱ्या अध्यायाच्या. आणि 2ऱ्या अध्यायापासून ज्या ज्या पत्रामध्ये योहान आणि योहानाला झालेलं प्रगटीकरण जे आहे ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस असं म्हणलेलं आहे, लाउदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही, फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही. आणि आपण पाहिलं की दूत म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून त्या ठिकाणी जो मंडळीचं आध्यात्मिक पालन पोषण करतो, जो जबाबदार आहे, त्याला उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आणि मग आपण पुढे गेल्यावर आपल्याला असं दिसतं की लायकुस नदीच्या खोऱ्यात फ्रिजियाच्या दक्षिण पश्चिम भागात स्थित लाउदिकिया हा परिसर सर्वात श्रीमंत आणि महत्वाचा व्यापारी केंद्र होता. हा मुख्यतः 3 उद्योगांसाठी प्रसिद्ध होता. एक आहे बँकिंग, लोकर आणि औषध निर्मिती. आणि या संदर्भात आपण काही जी टिप्पणी आहे त्याविषयी आपण या पत्रात पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मंडळीला संदेश सांगत आहे तर तो या जे उद्योग आहेत या उद्योगांचा एक समावेशपणा त्याच्या पत्रामध्ये करतो उदाहरणादाखल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतं की त्यांची जी औषध निर्मिती आहे ती औषध निर्मिती विशेष करून जे डोळ्याचं निर्मित, डोळ्याला जे काही आजार होतात त्या निर्मित ती औषधं त्या ठिकाणी होती. आणि मग त्याचा मलम जो आहे हे लाउदिकिया शहरामध्ये बनत होता. आणि मग त्या ठिकाणी जो पाणी पुरवठा आहे यामुळे हे जे शहर आहे हे भूमिगत जलवाहिनी जी आहे ती त्या ठिकाणी होती. आणि ही भूमिगत जलवाहिनी जी आहे ती थोडीशी अशुद्ध प्रमाणात पाणीचा जो सप्लाय आहे तो या शहराला होत होता. आणि हाही उल्लेख आपल्याला उदाहरणादाखल आपल्याला या पत्रामध्ये आढळतो. जी आमेन ज्याला असं म्हटलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस मंडळीला पत्र लिहितो तर काहीतरी एखादं विशेषण स्वतःला देऊन तो पत्र लिहितो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस लाउदिकिया मंडळीकडे आपण येतो एक विशेषण त्याने त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते विशेषण आहे आमेन. सुरुवात तो असं करतो, जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी असं म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्त स्वतःला जो आहे जो नाव देऊन बोलत आहे यासाठी की मी कोण आहे तर मी जे तुम्ही श्रीमंत आहात
त्या श्रीमंतांना मला तुम्हाला सांगायचं आहे की मी जो आहे तो आमेन आहे, मी जो आहे तो विश्वासू आहे, मी जो आहे तो खरा साक्षी आहे. एवढंच नाही तर देवाच्या सृष्टीचे आदिकरण जो आहे तो मी आहे, मी तुम्हाला असं म्हणतो, असं त्या ठिकाणी उल्लेख आहे. म्हणून त्या ठिकाणी सत्याचा जो देव आहे त्यानुसार त्या देवाच्या सर्व वचनांची पूर्तता ख्रिस्तामध्ये होते आणि ख्रिस्ताच्या कार्याद्वारे देवाच्या वचनाचा संपूर्ण जो आहे तो विश्वास आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यामुळे पुढचं जे वाक्य आहे किंवा पुढचं जे नाव आहे ते असं आहे की विश्वासू व सत्य साक्षीदार. तो म्हणतो की मीच विश्वासू आहे, मीच खरा साक्षीदार आहे, मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. असं लाउदिकियाच्या मंडळीला जी सुरुवात आहे ती आपण पाहतो की मीच विश्वासू, मीच सत्य, मीच खरा साक्षीदार, ख्रिस्त देवाच्या सत्याचा पूर्ण विश्वासू आणि अचूक साक्षीदार. म्हणजे त्याची सुरुवात जी आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता, शब्द देव होता, शब्द देही झाला, त्या नामामध्ये वस्ती केली. ते जे आपण बघतो की तो म्हणतो की मी सृष्टीचं आदिकरण जे आहे ते पहिल्यापासून तुमच्या समोर जो आहे तो मी आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की आता तुम्ही माझं ऐका. लाउदिकिया हे जे लोक आहेत ते आजूबाजूचा जो परिसर आहे आपल्याला दिसत आहे की फार गडगंज श्रीमंत धनवान लोक, ज्ञानी स्वतःला समजणारे लोक, आणि अशा लोकांना उद्देशून ज्यावेळेस पत्र लिहिण्यात येतं तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा उल्लेख आपल्याला पुढे आढळतो. आणि त्या उल्लेखामध्ये वचन 15 मध्ये आपल्याला ते कळतं, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत, तू शीत नाहीस व उष्ण नाहीस हे मला ठाऊक आहे. आणि मग या ठिकाणी 15व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मंडळीला म्हणतो, तो म्हणतो तुझी कृत्ये, तुझी कर्म, तुझे काही कृत्य करतायस ते सगळे मला ठाऊक आहे. आणि प्रभू जो आहे तो मंडळीची सर्व कामे चांगली वाईट दोन्ही जाणतो आणि त्याच्या कर्मांनी किंवा त्यांच्या कार्याने त्याच्या आध्यात्मिक स्थितीचा स्पष्ट पुरावा दिला. ती स्थिती चांगली होती की वाईट, हे त्यांची परिस्थिती जी आहे ती कृत्य आहेत, जी कर्म आहेत ती सांगतात. आणि त्यामुळे आपण मागच्या वेळेस तुम्हाला जर आठवत असतं तर तुम्हाला हे मी सांगितलेलं होतं की प्रभू मंडळीची सर्व कृत्ये जाणतो आणि प्रत्येक कृत्यातून म्हणजे डीड्स मधून समजतं की तुम्ही कसे आहात, तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणत्या प्रकारची कृत्य करता. म्हणजे तुमची येणारी जी फळं आहेत ती फळं आपल्याला कळतात की तुम्ही कसे आहात. आपण बोलताना आपण खूप स्वतःला खूप चांगलं असं संबोधू शकतो, बोलू शकतो. जर एखाद्याविषयी सांगितलं की टेल मी अबाउट युअर सेल्फ असं जर म्हटलं तर आपण ज्यावेळेस सुरुवात करतो, माझं नाव अमुक अमुक आहे, मी या ठिकाणी राहतो असं म्हणून ज्यावेळेस सुरुवात करतो, सांगितलं की बाबा रे मला तुझ्यातील काही गोष्टी सांग, तर तुम्हाला काय वाटतं, कोण असं म्हणेल का ओ मी खूप खोटारडा आहे आणि मी काय सांगू, मी एवढं खोटं बोलतो, मी चोरी पण करतो, मी वाईट दृष्टीने पाहतो, असं कोण स्वतःविषयी सांगेल का? बिलकुल नाही. ज्यावेळेस एखाद्या सांगायला चालू करेल तर म्हणतो बाबा टेल मी अबाउट युअरसेल्फ, तुझ्याविषयी काहीतरी सांग. आणि ज्यावेळेस तुझ्याविषयी काहीतरी सांग असं म्हणण्यात येईल त्यावेळेस म्हणतो मी एक खूप चांगला गायक आहे, मी एक खूप चांगला अभ्यासू व्यक्ती आहे, मला माझं घर आहे, त्या घरामध्ये मी राहतो, मला पत्नी आहे, मला लेकरं आहेत, मला अमुक आहे, मला तमुक आहे. आणि तो स्वतःविषयी जे सांगणं आहे ते अतिशय योग्य, अतिशय चांगल्या प्रकारे स्वतःला प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करेल. पण ज्यावेळेस प्रभू मंडळीला म्हणतो तो म्हणतो मी तुझी कृत्य जाणतो. म्हणजे ज्यावेळेस तो असं म्हणतो मी तुझी कृत्य जाणतो, याचा अर्थ जे आपण स्वतः प्रेझेंट करतो, जे आपण स्वतःला सांगतो की आपण कसे आहोत, त्याच्या पलीकडं प्रभू म्हणतो मी तुला जाणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. म्हणजे प्रभू ज्यावेळेस मनुष्याकडे मंडळीकडे पाहतो तो म्हणतो मला तुझी कृत्य ठाऊक आहेत. आणि ठाऊक आहेत म्हटल्यावर ते स्पष्ट पुरावा देतात तुमच्या आध्यात्मिक परिस्थितीविषयी. आणि हे फार आवश्यक आहे ज्यावेळेस आपण लाउदिकियाकडे पाहतो आणि आज जगातील आधुनिक मंडळांकडे पाहतो. हा एक पुरावा आहे की आपण कसे आहोत, आपली कृत्य ते सांगतात. जेव्हा आपला प्रभू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने सांगितले की जगाने त्याचा तिरस्कार केला कारण त्याने त्यांचा वाईट कर्माची त्यांना साक्ष दिली. आणि आपण पाहतो की जे लोक वाईट कृत्य करत होते आणि कृत्य जी आहेत ती फळं आहेत आणि ती फळं ज्यावेळेस निदर्शनास येत होती, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना ज्यावेळेस दटावलं त्यावेळेस लोकांनी त्यांचा धिक्कार केला. लक्षात घ्या, ज्यावेळेस मनुष्य पापाविषयी मनुष्याला जाणीव करून देतो त्यावेळेस मनुष्याला ते आवडत नाही आणि त्या गोष्टीचा तो द्वेष करू लागतो. आपण पवित्र शास्त्रामधील प्रत्येक उदाहरण जरी घेतलं, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं मनुष्याच्या पातकाविषयी बोलायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना तो आवडला नाही. म्हणजे सरळ ज्यावेळेस बोलायला सुरुवात केली. आपण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे डोंगरावरील प्रवचन पाहतो, लोकांना डोंगरावरील प्रवचन खूप आवडतं. अनेक महान लोकांनी येशू ख्रिस्ताच्या डोंगरावरील प्रवचनाचा संदर्भ घेऊन मोठी मोठी जाड पुस्तकं लिहिली
पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याच्या पापाविषयी बोलायला लागतो, त्यांना डायरेक्ट दटावायला लागतो, ते त्यांना आवडत नाही. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात इथे एंटर करू नको, इथे एंटर नाहीये तुला. आणि येशू ख्रिस्तानं तीच गोष्ट केली. ज्यावेळेस त्यानं शास्त्री, परुषी, जकातदार आणि जे लोक अन्य होते त्यांच्या पातकांविषयी बोलायला चालू केलं, त्यावेळेस लोकांना ते आवडलं नाही. विशेष करून जे परुषी आणि सदुकी होते त्यांना ते आवडलं नाही. आणि जेव्हा त्यांना ते आवडलं नाही, ते त्याचा तिरस्कार करू लागले. आणि मग आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला म्हणतो मला तुझी कृत्य ठाऊक आहे. आणि प्रभूला मंडळीची कृत्य ठाऊक आहेत, ती चांगली आहेत, वाईट आहेत, पण तो म्हणतो मला तुझी कृत्य ठाऊक आहेत. आणि कृत्य ठाऊक असल्यामुळे मी काय म्हणत आहे तुला, तो म्हणतो जग तुमचा तिरस्कार करू शकत नाही, पण माझा तिरस्कार करते, कारण मी त्यांच्या वाईट कर्माची साक्ष देतो. येशू ख्रिस्तानं वाईट कर्मांची, कृत्यांची त्यांना साक्ष दिली की मी साक्षीदार आहे की तुम्ही अयोग्य रीतीने हे करत आहात. तुम्हाला ते आठवत आहे, सर्वात जो महत्वपूर्ण जो प्रभू येशू ख्रिस्ताने उठवलेला आवाज होता तो हा होता की तुम्ही माझ्या लोकांकडून बडीशेपेचा पण दशांश घेता. आणि तो त्यांना त्यांच्या क्रूरते संदर्भात दाखवतो. आणि जेव्हा तो त्यांच्या क्रूरते संदर्भात दाखवतो, त्यांना कळतं की हा डायरेक्टली आमच्या पापांविषयी बोलायला लागलाय. आणि हा पापांविषयी ज्यावेळेस बोलतो तर ते काही बरोबर नाही, आणि ते आवाज उठवतात. आवाज यासाठी होतो त्यांचं कारण आता दुकान जे आहे ते बंद होणार आहे. ज्यावेळेस पापाविषयी बोलण्यात येतं किंवा पातकाविषयी बोलण्यात येतं, जर तो तारणासाठी नेमलेला नाहीये तर त्याला त्या गोष्टीचा क्रोध येतो आणि क्रोधास्त होतो, अनेक गोष्टी करू लागतो. पण जर तो तारणासाठी नेमलेला आहे तर काय होऊ शकतं, तर पश्चाताप. आणि ज्यावेळेस पातकाची मनुष्याला जाणीव होते तर एकच गोष्ट होऊ शकते, तो म्हणजे पश्चाताप. तुम्हाला जर आठवत आहे की मागच्या रविवारी ज्यावेळेस आपण फिलिप्पेकरास मंडळी संदर्भात शिकत आहे आणि त्याचं इंट्रोडक्शन आपण ज्यावेळेस बघत होतो, त्यावेळेस आपण पाहिलं की पॉल जो आहे तो ज्यावेळेस फिलिप्पे या ठिकाणी गेला आणि फिलिप्पे ठिकाणी गेल्यानंतर त्यानं पाहिलं की ज्यू लोक कुठं आहेत आणि ज्यू लोक कुठं जमतात. त्यानं पाहिलं की नदी ठिकाणी ते लोक एकत्र जमून उपासना करतात. तो त्या ठिकाणी गेला आणि तो बोलू लागला. आणि ज्यावेळेस तो बोलू लागला, शास्त्र त्या ठिकाणी क्लिअर आउट करतं की त्या ठिकाणी असणारे बहुत लोक आहेत जे यहुदी, त्यातील स्त्रिया आहेत, त्यांच्या संगती तो प्रश्नोत्तर करू लागला. आणि त्याच्यामध्ये देवानं लुदियाचं अंतकरण प्रफुल्लित केलं. म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण लोकांमधून जर अंतकरण कुणाचं प्रफुल्लित केलं तर ती लुदिया. आणि मग लुदियानं त्या खूप लक्षपूर्वक ते वचन ऐकलं आणि ती त्या तारणापर्यंत जाऊन बाप्तिस्म्यापर्यंत गेली. आणि मग तिने रिक्वेस्ट केली की तू आता आमच्या घरी राहा. आणि ज्यावेळेस आपण हे पाहतो की देव जो आहे तो प्रफुल्लित करतो, ज्यावेळेस मनुष्याला पापांची जाणीव होते आणि देव जर त्याला प्रफुल्लित करतो तर तो पश्चातापापर्यंत येतो. जर देव त्या ठिकाणी त्याला प्रफुल्लित करत आहे, त्याची दुसरी बाजू होते काय, तर तो द्वेष करू लागतो. कारण मनुष्याला हे कधीही आवडत नाही की त्याचं पाप त्याच्या समोर यावं. पण प्रियांनो, मंडळी जी आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळीची कायम कान उघडणी केलेली तुम्हाला आढळते. आणि या ठिकाणी ही एक फार मोठी कान उघडणी तुम्हाला आणि मला दिसते. जेव्हा प्रभू तुमच्यावर तुझ्या वाईट कर्मांसाठी तंबी देतो, तेव्हा त्याचा किंवा पापाविरुद्ध उपदेश करण्यासाठी पाठवलेल्या सेवकाचा तिरस्कार करू नका. त्याऐवजी तिरस्कार करण्याऐवजी तुम्ही प्रायश्चित करा, म्हणजे पश्चाताप करा. इन्स्टेड ज्या वेळेला आपल्या पातकांविषयी आपल्याला कोण सांगतं, आपल्या मिस्टेक्स ज्या आहेत त्याच्यावर बोट ठेवण्यात येतं, आपलं पाप उजागर करण्यात येतं, तर इन्स्टेड ऑफ अरे यार हा माझ्याविषयी बोलतो, अयोग्य गोष्ट, काय ऐकायचंय, न गेलेलं बरं, अवॉइड केलेलं बरं, असं म्हणून ज्यावेळेस अंग काढायला लागतो, लक्षात घ्या त्या ठिकाणी एक फार मोठा घाला आहे. घाला काय आहे? तिरस्काराचा. पण जर आपण पश्चाताप करू लागलो त्याचं फार मोठं त्याऐवजी तिरस्कार करण्याऐवजी पश्चाताप करा. आणि हे पश्चाताप करणं अत्यावश्यक आहे. पश्चाताप हा फार इम्पॉर्टंट रोल प्ले होतो जेव्हा मनुष्याला त्याचं पाप दिसू लागतं. बघा 3 अध्याय आणि 16 वचन. आणि मग या ठिकाणी फार सुंदर म्हटलंय, गरम किंवा थंड तर कोमट. आता हे फार इम्पॉर्टंट आहे. तो असं म्हणतो पण तू तसा नाहीस, कोंबट आहेस. कोंबट असणं म्हणजे नेमकं काय बरं? बघा असं म्हटलेलं आहे, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. काय नाहीयेस तू? शीत नाहीस आणि तू गरम नाही, उष्ण नाहीस, तर कोंबट आहेस. आणि आपल्याला दिसतं की आसपासच्या हिरोपिलस मध्ये गरम पाण्याचे झरे होते, कलसेमधून थंड पर्वतीय पाणी येत होतं. लाउदिकियामध्ये पाणी मैलोनी मैल वाहून नेल्यानंतर खराब आणि कोंबट होत होतं. कोंबट याचा अर्थ फक्त ते असं गरम ही नाही आणि शीत ही नाही असं नाही,
कोंबटच नाही, पण ते पाणी खराब होतं. आणि ते खराब असल्यामुळं काय होत होतं की प्रत्येकाला ते पाणी जर मुखात घेतलं तर कधी एकदा त्यातून बाहेर काढू असं होत असेल. आणि मग आपण पाहतो की लाउदिकियाची मंडळी गरम, आध्यात्मिक जोमाने परिपूर्ण किंवा थंड, ख्रिस्ताला स्पष्टपणे नाकारणारी नव्हती, तर काय होती, तर कोंबट होती. आणि हाच एक ही मोठी गोष्ट आपल्याला दिसते. कारण जर आपण वचन 15 वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः लाउदिकियाच्या मंडळीला म्हणत आहे, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे, तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की मला तुझी कृत्य ठाऊक आहे. ज्यावेळेस तो असं म्हणतो त्यावेळेस एकच गोष्ट आपल्या निदर्शनास यायला पाहिजे की कृत्य आपल्या आध्यात्मिक जीवनाची जी पातळी आहे ती दर्शवतात, की आपण कोणत्या प्रकारची कृत्य करत आहे. आणि कृत्य दर्शवून टाकतात की तुम्ही कोण आहात. मी परत सांगतो, आपले जे बोलणं आहे, टेल मी अबाउट युअर सेल्फ म्हणतात आपण प्रत्येक जण आम्ही किती चांगले आहोत हे सांगायला सुरुवात करतो. पण बायबल असं म्हणतं की तुमची कृत्य डिसाईड करतात की तुम्ही कोण आहात. आणि मग खाली या ठिकाणी तो म्हणतो, तर तुझं काय झालेलं आहे, तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तू स्वतःला खूप चांगला प्रिटेंड करत आहेस. आणि मंडळी संदर्भात जर बोलू लागलो तर असं म्हणतो की तू चांगली स्वतःला प्रिटेंड करतेस. मंडळी कशी प्रिटेंड करतेस, तू किती चांगली आहेस. पण मला तुझी कृत्य ठाऊक असल्यामुळं आता मी डायरेक्टली ना अशा गोष्टीत हात घालत आहे ज्या गोष्टी संदर्भात तुला सांगणं आवश्यक आहे. आणि जसं मगाशी आपण म्हटलं ना की सत्यवचन सांगणाऱ्या देवाच्या वचनाचा कधी तिरस्कार करू नका किंवा देवाच्या सेवकाचा कधी तिरस्कार करू नका. तर काय करा, तर पश्चाताप करा, कारण ते आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करता तर काय होतं बघा, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला थांबू शकत नाही. तो मंडळीला सांगतो की बघ, लक्षात ठेव, मला माहित आहे की तू धनवान आहेस, तू श्रीमंत आहे, तुझ्याकडे खूप पैसा आहे, एव्हरीथिंग इज देअर, पण मला तुझी कृत्य ठाऊक आहे. आणि मला हे सांगणं तुला गरजेचं आहे. काय सांगणं गरजेचं आहे, की तू शीत नाहीस, तू उष्ण नाहीस. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तिथं 3 व्यवसाय फार इम्पॉर्टंट होते. कोण सांगेल मला 3 व्यवसाय कोणते कोणते होते? ते तर मी तुम्हाला सांगितलं, डोळ्यांचं. अजून काय होतं? बँकिंग होतं आणि लोकर. हे 3 व्यवसाय तिथं खूप होते. आणि येशू ख्रिस्त काय करत आहे, ज्यावेळेस तो मंडळीला पत्र देत आहे या गोष्टींचा उल्लेख इथं करत आहे. आणि त्याच्याबरोबरच जी भौगोलिक परिस्थिती आहे की काय त्या ठिकाणी जे पाणी येत आहे ते पाणी कोमट आहे. आणि मग आता त्याचा पण उल्लेख होत आहे. आणि तो म्हणतो, मला लाउदिकिया तुझी कृत्य ठाऊक आहेत. असं ठाऊक आहेत बोलल्या बोलल्या एक स्टेप पुढे टाकतो. आणि आता तो काय म्हणतो बघा, तो असं म्हणतो, तू शीत नाहीस, उष्ण नाहीस, कोंबट आहेस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. त्यानं लाउदिकिया मंडळी गरम किंवा थंड येशू ख्रिस्ताला स्पष्टपणे नाकारणारी नव्हती, तर काय होती, कोंबट होती. आता कोंबट म्हणाल्यावर या ठिकाणी तुम्हाला स्लाइडवर दिसतं बघा, खोटे ख्रिस्ती असून खरे ख्रिस्ती नव्हते. ओके, खोटे ख्रिस्ती, खरे ख्रिस्ती. लाउदिकिया मंडळीचे खोटे ख्रिस्ती, खरे ख्रिस्ती. आता हा जो लॉट आहे ना हा फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आजच्या आधुनिक मंडळांमध्ये किंवा आजच्या आधुनिक युगामध्ये स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे किंवा आम्ही येशू ख्रिस्ताचे म्हणवणारे असंख्य लोक तुम्हाला आढळतील. मग याच्यामधून जे फाइंड आउट करायचं आहे ते फाइंड आउट कसं होईल, तर लक्षात घ्या, येशू ख्रिस्त स्वतः याचा आन्सर देतो, मला तुझी कृत्ये ठाऊक आहेत. आन्सर काय याचा, मला तुझी कृत्ये ठाऊक आहे. आता असंख्य जो मोठा लॉट आहे या लॉट मधून आता आध्यात्मिक स्वरूपात आपल्याला चाचपडणी करायची, खरे कोण खोटे कोण, खरे कोण खोटे कोण. पण आपल्याला हे चाचपडणी कशी करता येईल, तर ती फक्त आध्यात्मिक स्वरूपात. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त सरळ म्हणतो की मला तुझी कृत्ये ठाऊक आहेत. मला तो फ्लो तुझा माहित आहे. काय फ्लो आहे, तू उष्णही नाहीस आणि तू थंडही नाहीस, तर तू कसा आहेस, तू कोमट आहेस. उष्ण म्हणजे काय, आध्यात्मिक जोमानं परिपूर्ण असणारी मंडळी तू नाहीयेस. आध्यात्मिक स्वरूपात विचार करणारी, आध्यात्मिक स्वरूपात प्रत्येक गोष्ट पाहणारी, आध्यात्मिकतेने निर्णय घेणारी मला तू आढळत नाहीस. आध्यात्मिकतेचा विचार करणारी मला तू आढळत नाहीस. त्यामुळे आपल्या मंडळीमध्ये प्रत्येक जो संदेश आहे आणि प्रत्येक ज्यावेळेस तुम्हाला एनकरेज करण्यात येतं मंडळीमध्ये संदेश देऊन
देवाच्या वचनातून वैयक्तिक, त्यावेळेस तुम्हाला वारंवार हा शब्द उच्चारण्यात येतो की तुमची प्राथमिकता डिसाईड करा. तुम्ही पहा तुमच्या जीवनामध्ये जी फळं आहेत त्याच्यावरून तुम्ही कशाची निवड करत आहात, तुमची प्राथमिकता काय, कुठं चाललेली आहे. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की जे गरम आहे, जे उष्ण आहेत, ते आध्यात्मिक जोमानं परिपूर्ण आहेत. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एकच फोकस असतो, आणि तो फोकस काय की मी आध्यात्मिक दृष्ट्या देवाला संतुष्ट करणारं व्यक्तिमत्व कसं बनवू. आणि तो एकच दृष्टिकोन आहे. मग ते घरात असो, ते बाहेर असो, ते काम करणं असो, ते खेळणं असो, ते बागडणं असो, ते मित्रांबरोबर असो, कुठेही असो, फक्त फोकस काय आहे. फोकस फक्त हा आहे की मी आध्यात्मिक परिपूर्णतेने देवाला संतुष्ट कसं करू. आणि तो उष्णतेचा भाग आहे. कारण प्राईम उद्देश जो आहे, तो प्राईम उद्देश फक्त एकच आहे, तो म्हणजे मी प्रभूचं गौरव कसं करू. आणि प्रभू आपला दैहिक दृष्टिकोनातून तुम्ही जीवन जगता आणि मग म्हणता की नाही देव माझ्यावर संतुष्ट आहे, तर असं कधीच होऊ नाही शकत. देवाला जर संतुष्ट करायचं आहे, देव तुमच्या जीवनाद्वारे जर संतुष्ट व्हावा अशी इच्छा आहे, तर देवाला एकाच व्यक्तीने संतुष्ट केलं, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याच्याविषयीच देव असा म्हणतो की हा माझा प्रिय पुत्र आहे आणि यावर मी संतुष्ट आहे. जर देवाला तुम्हाला संतुष्ट करायचं आहे तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित होणं फार गरजेचं. आणि त्याला म्हणणं आवश्यक आहे की जी काही तुझी इच्छा, जे काही तुझे निर्णय, ज्या काही तुझ्या गोष्टी, जे काही तुला गौरवाचं आहे, ते माझ्या जीवनातून करून घे. तुझ्या सत्य वचनानुसार मला चालव. आणि हे आध्यात्मिक उष्णतेचं प्रतीक आहे. पण जर समजा आध्यात्मिक उष्ण नाही, तर दुसरीच बाजू असते. दुसरी बाजू एकच आहे. काय, तर तुम्ही थंड आहात. थंड म्हणजे काय, ख्रिस्ताला स्पष्टपणे नाकारणारे. मग आपण म्हणतो आम्ही ते नाहीये ख्रिस्ताला स्पष्टपणे नाकारणारे, मग आम्ही हे पण नाहीये जे आध्यात्मिक उष्णतेनं आम्ही भरलेलो आहोत, परिपूर्ण जोमानं आम्ही चालत, आम्ही हेही नाहीये. मग एक दुसरी कॅटेगरी आहे. आणि ती तिसरी कॅटेगरी जी आहे ती मधली कोंबटपणा. आणि मग त्याच्यामध्ये पडतो. आणि मग त्यांच्या संदर्भात तो असं म्हणतो ते खोटे ख्रिस्ती आहेत, ते खरे ख्रिस्ती नाहीत. आज जर आपण ह्या जगाचा प्रवाह बघितला आणि ह्या जगाचं जे शिक्षण बघितलं, तर ते आपल्याला एनकरेज करतं की जगामधील गोष्टींना आशीर्वाद म्हणून संबोधून आपल्याला आकर्षित करत आहे, बोलवत आहे आणि अनेक गोष्टी ऑफर करत आहे. काही सकाळी ना मी ज्यावेळेस तयारी करत होतो आणि त्याचबरोबर काही व्हिडिओज मी बघत होतो, आणि त्याच्यामध्ये आजकाल ना एक हिंदी स्पीकिंग पास्टर फार प्रचलित होत आहे. मला त्याचं नाव नाही माहित, पण तो खूपच जास्त प्रचलित आहे. आणि तो खूप सुंदर गोड असं काहीतरी बोलत आहे आणि तो आशीर्वादांसंदर्भात सांगत आहे की आपको किसी बात की कभी भी चिंता नहीं होगी, कोई भी बात आपको कम नहीं घटेगी, असं वगैरे हिंदीमध्ये तो बोलत आहे. आणि इतका सुंदर आणि इतकं छान रायमिंग त्याचा आहे. त्याची भाषा, त्याचं ड्रेसिंग, त्याचं कोट वगैरे घालणं, असं प्रेमानं आवेशानं बोलणं वगैरे एव्हरीथिंग इन्क्लूड आहे. आणि लोक जमावच्या जमाव असे त्या ठिकाणी बसलेले आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की अपर मिडल क्लास लोक जे आहेत ते त्या ठिकाणी खुर्च्यांवर बसलेले आहेत आणि खूप सुंदर क्रिसमसच्या वेळेस टाळ्या वाजवत आहेत आणि तो त्यांना एनकरेज करत आहे. आणि जो संदेश मी त्या ठिकाणी अराउंड किती असतं 30 सेकंड की 1 मिनिट असे इंस्टाग्रामवरती असतो मेसेज, आणि तो मेसेज मी बघितला त्यांचा. तर त्या मेसेजमध्ये तो सांगत होता की तुम्ही कसे आशीर्वादित होऊ शकता, तुम्हाला कसा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला काहीच कमी घटी कशी नाही होणार वगैरे. आणि सगळं जे तो बोलत होता ते येशूच्या नावामध्ये बोलत होता. आणि येशूच्या नावामध्ये तुम्हाला हे कसं सगळं मिळणार आहे, 2025 वर्ष तुमच्यासाठी आशीर्वादाचं आहे, घाबरू नका, पहा देव तुम्हाला भरघोस देणार आहे वगैरे असं. आणि लोक टाळ्या वाजवत होते, लोकांना छान वाटत होतं. तुम्हाला असं वाटतं का येशू तुम्हाला गरीब ठेवेल, तुम्हाला असं वाटतं का येशू तुम्हाला असंच ठेवेल, घाबरू नका, कष्ट तुम्ही काही तुम्हाला घाबरायची गरज नाहीये, जगासंगती तुम्ही कष्ट कराल त्याचं फळ तुम्हाला मिळेल असं तो म्हणत होता. आणि फळ असं तसं नाही, आशीर्वादानं भरपूर रेलचेल असणार वगैरे असं बोलत होता. आणि लोक टाळ्या वाजत होते, लोकांना छान वाटत होतं. कारण का, ते कानाला फार आल्हाददायक आणि खूप आवडणारा असा आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जी गोष्ट, जो संदेश तुमच्या दैहिकतेला अनुरूप असा असतो आणि ज्या संदेशाद्वारे तुमची पातकं तुम्हाला दिसणार नाहीत, तो संदेश नसून
तुम्हाला नरकाच्या दरवाजाकडे घेऊन जाणारा तो एक सुमधुर असं गीत आहे. ज्या गीतामध्ये तुम्ही रममान होताय आणि छान पैकी त्या नरकाच्या दरवाजाजवळ कधी जाऊन घुटमळत आहात तुमचं तुम्हाला कळणार नाही. म्हणून अवेअर व्हा. प्रभू येशू ख्रिस्त लाउदिकिया मंडळीला पत्र लिहित आहे आणि त्या पत्रामध्ये तो सुरुवातच अशी करतो, मला तुझी कृत्ये ठाऊक आहेत. आणि आपण त्याचं इंट्रोडक्शन ज्यावेळेस लाउदिकियाचं बघितलं, ही काहीही मंडळी सर्वसाधारण नव्हती. ही व्यापारी मंडळी, ह्यांच्याकडे भरघोस पैसा असणारे लोक. आणि जर ह्यांना पत्र लिहायचं आहे तर पत्र कसं लिहायला पाहिजे? अहो प्रियजन हो, मला आवडणारे लोक हो, मी तुमच्यावर प्रेम करत आहे हो, मी तुम्हाला काय सांगू, तुम्ही कसे आहात, माझ्या फार जवळचे आहात वगैरे अनेक गोष्टींनी तो त्यांना बोले. बट इन द सेम लाईन ज्यावेळेस आपण सार्दिसच्या मंडळीविषयी पाहिलं, तुम्हाला आठवतं का? सार्दिसची मंडळी सगळ्यात गरीब मंडळी आहे बरं का या पत्रांमध्ये. आणि तिच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस तिला पत्र लिहित होतं, तिला किती छान एनकरेज करतो. आणि या पत्रामध्ये तो म्हणत आहे की पहा, मला तुझी कृत्य ठाऊक आहे. मी तुम्हाला परत एनकरेज करेन बरं का, पुढे जाण्या अगोदर आपण प्रत्येकाने थोडं शांत राहून आपल्याला प्रायोरिटीज कडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि तुमच्या प्रायोरिटीज तुम्हाला सांगतील की तुम्ही उष्ण आहात की शीत आहात. आणि जर तुम्हाला समजेल की आमच्या प्रायोरिटीज काय आहेत आणि तुम्हाला कळेल की मी शीत आहे की उष्ण आहे, तुम्हाला समजेल की तुम्ही कुठल्या ठिकाणी उभे आहात. जर तुम्ही म्हणाल की नाही पाळक साहेब, मी ना शीतही नाही आणि मी उष्णही नाही, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक्झॅक्ट मध्ये आहात, ज्याला कोंबट म्हटलेलं आहे. आणि ते खरे ख्रिस्ती नसून खोटे ख्रिस्ती आहेत. आणि जे खोटे ख्रिस्ती आहेत त्यांना तो असं म्हणतो, मी तुला माझ्या मुखातून, माझ्या तोंडातून बाहेर फेकून देईन. जसे लाउदिकियाचे पाणी लोकांना घाणेरडे वाटते, तसेच हे खोट्या विश्वासाचे लोक ख्रिस्ताला अप्रिय आहेत. मी तोंडातून फेकून टाकणार, मला आवडणार नाही कधीही, असं येशू म्हणतो. वचन 17, मी धनवान आहे, मी बहुत धन मिळवले, मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. अरे मी धनवान, मी बहुत धन मिळवलं, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी हे सगळं करू शकतो, माझ्यामध्ये क्षमता आहे, आय कॅन हँडल दॅट. मी पुन्हा सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त सुरुवात अशी करतो, मला तुझी कृत्ये ठाऊक आहेत. याने या ठिकाणी ना खरं म्हणजे ना एक मोठा फुल स्टॉप पाहिजे. मला तुझी कृत्ये ठाऊक आहेत, विषय संपला. काय झालेलं आहे? मला तुझी कृत्ये ठाऊक आहेत. ते म्हणतो तुला काय वाटतं? अरे मी खूप धनवान, मी खूप धन मिळवलं, मला तुझी कृत्य ठाऊक आहेत. का बरं? कारण मी ज्यावेळेस तुला पाहतो त्यावेळेस तू कष्टी, दीन, म्हणजे कष्टी म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर नुसते आटे आहेत. काही प्रियजन असतात स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात, त्यांना ख्रिस्ती नाही म्हणत, ते खोटे ख्रिस्ती. त्यांना कधी विचारलं की कसं चाललंय तुमचं, तर चेहऱ्यावर फुल आटे आहेत अशा. आणि 1, 2, 3 काउंट करायला लागतात किती आट्या पडल्यात. का बरं? खूप प्रॉब्लेम्स, खूप अडचणी, खूप कष्ट. का बरं? कारण त्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहत आहे. त्यांना असं वाटत आहे की त्यांच्या जवळ जे आहे त्या गोष्टींनी त्या गोष्टी हँडल करू शकतात, त्यांचे प्रॉब्लेम्स ते हँडल करू शकतात, त्यांचा आनंद ते हँडल करू शकतात, त्यांचं दुःख ते हँडल करू शकतात त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर. आणि प्रभू त्यांना असं म्हणतो, मला ठाऊक आहे तुझी कृत्ये. ती कृत्य काय? तू कष्टी आहेस, तू दीन. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, दीन म्हणजे भिकारा, भिकारी. कष्टी, दीन, दरिद्री. दरिद्रीला कधी कधी आपण सोफिस्टिकेटेड भाषेत गरीब म्हणतो बरं का. गरीब आहे. गरीब आणि दरिद्रीमध्ये काय फरक असतो माहिती तुम्हाला? कोण सांगेल मला? तुम्हाला काय वाटतं? दरिद्री आणि गरीब काय फरक असतो बरं? एका ठिकाणी बघा, एका पवित्र शास्त्रामध्ये एका भाषांतरामध्ये त्या विधवेला गरीब म्हटलंय, एका भाषांतरामध्ये त्या विधवेला दरिद्री म्हटलंय. काय फरक असेल गरीब आणि दरिद्रीमध्ये? गरीबकड थोडा आहे असं वाटतं. बरं,
ओके, अजून जवळपास आहे. अजून अजून विचार करा बरं, गरीब आणि दरिद्री काय फरक असेल? आणि इथं ना स्पेसिफिकली लाउदिकिया मंडळीला तू दरिद्री म्हणजे येशू ख्रिस्त ज्या नजरेतून मंडळीला बघत आहे लाउदिकियाच्या, त्या लाउदिकियाच्या मंडळीला, लाउदिकियाला असं वाटत आहे की ते धनवान आहेत आणि बहुत धन मिळवलेलं आहे. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पाहत आहे, तो म्हणतो मी तुला बघितलं, तू कष्टी, दीन, भिकारी, दरिद्री. आता हे जे शब्द आहेत ना, हे उपरोधात्मक वापरलेले शब्द आहेत बरं का. आता तसेच आहेत का जगाच्या दृष्टिकोनातून? तसे नाही. जगाच्या दृष्टिकोनातून कसे आहेत? धनाढ्य, धनवान, श्रीमंत. म्हणजे जर समजा आज आपण म्हणायचं झालं तर आपण बँडस्टँडला जातो, माहिती का? बँडस्टँड आहे बँड्राला, आणि मग जो बँडस्टँडचा जो रोड आहे त्या रोडला सगळे बंगलोज आहेत बघा. तुम्ही तिथे जाऊन कुणाला म्हणाल, अरे हे बिचारे गरीब रे लोक, हा बिचाऱ्यांकडे बघितलं का, राहायला बंगलेच आहेत फक्त, असं तुम्ही बोलू शकाल का? त्यांना नाही बोलू शकणार तुम्ही. अरे रे रे, गाड्यातून फिरतात बिचारे, हा 4 चाकी गाडी आहे, किती मोठी गाडी आहे, एवढे बिचारे गाडीतून फिरतात, असं म्हणाल का तुम्ही? नाही. एव्हरी टाइम जेव्हा ते बाहेर देखील बंगल्याच्या, काय कार आहे, बडा आदमी लग रहा है, पैसे वाला है. आता अँटिलिया समोर तुम्ही जाल, अँटिलिया माहित आहे ना, मुकेश अंबानीचं घर, तिथं तुम्ही जाल, त्याला म्हणा अरे बिचारा एवढ्या मोठ्या घरात राहतो, अच्छा 10-15 माळे काय तर पार्किंगच आहे, अरे रे रे बिचाराची वाईट अवस्था, असं बोलाल का तुम्ही? नाही. अरे काय बंग बंग बिल्डिंग आहे, एशियातील सर्वात श्रीमंत माणसाची बिल्डिंग आहे, अरे काय धनवान आहे, असं बोला ना, कारण जग त्या दृष्टिकोनातून बघत आहे. मी तुम्हाला हे सांगत आहे की देव कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहे. लाउदिकिया ही जी मंडळी आहे ही धनवान मंडळी, गडगंज पैसा असणारी मंडळी. दे कॅन हँडल देअर ओन प्रॉब्लेम्स लाईक दॅट. स्वतःवर विश्वास आहे त्यांचा. कोण असं बोलेल बरं? लोक आज समजा असे लोक आहेत ख्रिस्ती सो कॉल्ड समुदायामध्ये, तर त्यांना काय बोलतील तुम्ही सांगा मला? त्यांच्याकडे जर एवढी संपत्ती आहे, धन आहे, एवढा पैसा आहे, आपण असं म्हणू की आपला जो बँडस्टँडचा जो सगळा रोड आहे, ओके, संपूर्ण रोड, बिल्डिंग्स वगैरे एव्हरीथिंग, सगळे मोठे मोठे लोक, तिथे एक चर्च आहे, त्या चर्चला सगळे जात आहेत, तुम्ही त्या लोकांना काय म्हणाल? काय आहेत ते लोक, कोण आहेत? आशीर्वादित आहेत म्हणाल की नाही म्हणाल? जग काय म्हणाल त्यांना, की ते आशीर्वादित आहेत? किती आशीर्वाद त्यांना देवाने दिलाय. का बरं? काय त्यांच्याकडे? अरे घर आहे, पैसा आहे, गाडी आहे, बघितलं का, देवाचं नाव आहे, आणि ते का मोठ्या चर्चला चालले तुम्हाला. आशीर्वादित मंडळी, त्या मंडळीच्या पायात पण स्वतःला काय मिळेल? आशीर्वादित आहे मी, माझ्या मंडळीत प्रत्येक जण धनवान आहेत. प्रत्येक जण स्वतःला त्या रीतीनं प्रिटेंड करत आहे. पण ज्यावेळेस प्रभू पाहत आहे, प्रभू म्हणत आहे मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे, मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्र्याजवळ, गरीबाजवळ एक आशा असते बरं का, तो त्या गरिबीतून वर यावं अशी आशा असते. हाच फरक आहे गरीब आणि दरिद्री मध्ये. गरीबाजवळ आशा आहे की आज त्याच्याजवळ जेवण आहे, उद्या कदाचित अजून तो वेगळं काहीतरी खाऊ शकतो. दरिद्री हा आहे की त्याजवळ कोणत्याही प्रकारची आशा नाही. ही इज डेड इनफ इन हिज ऑल. काय ती जी त्याचं जे पुअर थिंग आहे, त्याची जी गरिबी आहे, त्याच्यामध्ये तो पूर्णपणे ढासळलेला आहे, काहीच आशा उरली नाहीये. आणि त्यामध्ये तू दीन, दरिद्री, आंधळा, उघडा वागडा आहेस, हे तुला कळत नाही. तू स्वतःला ज्या रीतीने प्रिटेंड करतोस, मी तुला सांगतो तू तसा नाहीस. मंडळी जी आहे त्या मंडळीमध्ये अशा लोकांचा लॉट आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त लाउदिकियाला म्हणतो, तो याच दृष्टिकोनातून म्हणतो. लाउदिकिया म्हणजे संपत्ती, आत्मनिर्भरतेला आध्यात्मिक स्थैर्य मानलं. त्यांना असं वाटलं की हीच आमची स्थिरता आहे. म्हणजे जर पैसा आलेला आहे, आशीर्वाद आहे, घर आहे, आशीर्वाद आहे, गाडी आहे, आशीर्वाद आहे. आणि त्यांना असं वाटलं की आध्यात्मिक स्थैर्यता बिलकुल हीच आहे. जसं आज अनेक मंडळ्या जे आधुनिक आहेत ते असंच म्हणत आहेत की आध्यात्मिक स्थिरता आली तर मग आशीर्वाद आहे, आध्यात्मिक स्थिरता नाही, आशीर्वाद नाही. अनेक जण त्याच गोष्टीला म्हणत आहेत. कारण आध्यात्मिक स्थिरता असेल ना तर आत्मिक शांती आहे, लक्षात घ्या. आपण अनेक गीतं उपासना गीतातली गातो आणि त्या गीतांमध्ये
अनेकदा याचा उल्लेख आहे. विशेष करून आपण ज्यावेळेस भक्ती संपल्यानंतर जे गीत गातो त्या गीतामध्ये आपण वारंवार म्हणतो की आमची अपेक्षा नेमकी काय आहे. आम्ही अजिबात जगातील गोष्टी तुझकडे मागत नाही. आम्हाला आध्यात्मिक गोष्टींसंदर्भात आमची मागणी तुझकडे आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला असं म्हणतो, पण प्रभूने त्यांना गरीब, आंधळ, नग्न घोषित केलं. भौतिक समृद्धी असूनही ते आध्यात्मिक दिवाळखोरीत होते. त्यामुळे त्यांचे अंधत्व, नग्नता प्रभूच्या न्यायास पात्र होण्याची स्थिती स्पष्ट होते. इथे न्यायास पात्र आहेत, त्यांचा न्याय होणं गरजेचं आहे. कारण का, ते स्वतःला जे दाखवतात त्या प्रकारे ते दिसत नाहीयेत. प्रभूच्या नजरेतून पाहिलं तर ते आध्यात्मिक नग्न आहेत, अंधत्व आलंय त्यांना. आणि ह्याकरिता मग त्यांना तो म्हणतो 18 वचनात, याकरिता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मजपासून विकत घे. आता ज्या गोष्टींसंदर्भात तो बोलत आहे त्यांना लक्षात घ्या, ही धनवान मंडळी, ह्यांच्या पैशावर खूप भरोसा, खूप विश्वास, त्यांची निर्भरता त्यांच्या धनावर. आणि आता प्रभू काय म्हणतो माहितीये का, त्यांना म्हणतो मी ज्यावेळेस बघत आहे तुम्ही गरीब, उघडे वागडे, अंध, नग्न असे मला दिसता. आता तुम्ही धनवान व्हावं म्हणून तुम्ही काय करा, माझ्याकडून सोनं विकत घ्या. काय वाटतं, त्यांच्या पैशा संदर्भात तो बोलत आहे, या मंडळीमध्ये पैसा द्या आणि हे घ्या सोनं? बिलकुल नाही. तो म्हणतो जे या गोष्टींसंदर्भात मी बोलत आहे, माझं सोनं विकत घ्या. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे. तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. मंडळी, हे तुला करणं गरजेचं आहे. यानो आज परिस्थिती बिलकुल अशी झालेली आहे. लोक आध्यात्मिक गोष्टींची बरोबरी आणि तुलना भौतिक गोष्टींशी करत आहेत. आणि ज्यांच्याकडे भौतिक गोष्टी आहेत त्या गोष्टींना ते आशीर्वाद म्हणून बसलेले आहेत. आणि हा जो घालमेल आहे, हा घालमेल सर्रास सगळीकडे चालू आहे. आज मंडळीमध्ये येत असताना लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन भौतिक गोष्टींकडे आकर्षित आहे. काही लोक शारीरिक दृष्टिकोनातून जे अपंग आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून मंडळीत जर गेलो तर आमचं हे शारीरिक जे काही आरोग्य आहे ते आरोग्य आम्हाला मिळेल. शरीराच्या दृष्टिकोनातून ते येत आहेत. काही लोक भौतिक आशीर्वादाच्या दृष्टिकोनातून येत आहेत. मंडळीमध्ये येण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा देहाधीन झालेला आहे. आणि देहाधीन झाल्यामुळं खुद्द प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला असं म्हणतो की बघ, तुला जर धनवान व्हावं म्हणून तुला असं वाटतं तर अग्नीने शुद्ध केलेलं सोनं माझ्यापासून तू विकत घे. प्रियांनो, हे फार इम्पॉर्टंट आहे ज्या गोष्टी संदर्भात तो बोलत आहे. ही काही साधी सुधी गोष्ट नाही. ज्या गोष्टींमुळं मनुष्य प्रभूच्या नजरेमध्ये श्रीमंत होऊ शकतो. तो म्हणतो मंडळी, तुला हे करणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर पहा, तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे. हेही आवश्यक आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. हे सगळं कुणाकडे आहे तर हे सगळं माझ्याकडे आहे. आणि त्यासाठी तुला काय करायचं तर विकत घ्यायचं. हे फार सुंदर रीतीने आहे. तुम्हाला माहित आहे हे कुणी विकत घेतलेलं आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने. तुम्हाला आणि मला त्यानं मोलानं विकत घेतलेलं आहे. कसं विकत घेतलेलं आहे? स्वतःचं शरीर आणि रक्त देऊन. तर मंडळीला पुन्हा एकदा स्वतःचं समर्पण पश्चातापी अंतकरणानं कराव्यास प्रभू एनकरेज करत आहे. बोलतो की पश्चाताप करणं फार आवश्यक आहे. कारण ख्रिस्ताने लाउदिकियाला त्याचे 3 प्रमुख उद्योगाचे आध्यात्मिक पर्याय दिला. त्याचा उद्देश खरे तारण दाखवणं हा होता. ऍब्सोल्युटली त्यांना हे दाखवणं गरजेचं होतं की तुम्ही खऱ्या तारणापासून फार लांब आहे. कारण का? तुम्ही खोटे ख्रिस्ती आहात. खोटे ख्रिस्ती आहात याचा अर्थ तुम्ही कोंबट आहात. ना उष्ण ना शीत. आणि मंडळीला त्याचं उत्तेजन देण्यात येतं. ज्यांच्यावर मी प्रीती करतो तितक्याला त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करीतो. आता हे जे वचन आहे हे मंडळीतील अशा लोकांसाठी आहे. तो त्यांना म्हणतो जितक्यांवर मी प्रीती करत आहे
कारण जर प्रभू मंडळीवर प्रीती करतोय तर मंडळीला तो त्यांचे अपराध दाखवतो. प्रभू त्याच्या वचनांमध्ये वारंवार लोकांना ऑफेंड करतो. ऑफेंड करतो याचा अर्थ माहिती तुम्हाला? ऑफेंड करतो म्हणजे तो त्यांना डिस्टर्ब करतो. मला आठवतं मागच्या मला वाटतं बायबल स्टडी की आपला क्रिसमस जो मंथ होता त्याच्यामधल्या संदेशामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जर समजा प्रभू येशू ख्रिस्ताचं तारण तुमच्यामध्ये येतं तर ते आल्यानंतर अजिबात शांतता प्रस्थापित करत नाही बरं का लोकांमध्ये. हो तुम्ही एकदम शांत होता, नाही. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो तो उलटा पालट करतो. आणि उलटा पालट कशाची करतो? जगामध्ये असलेल्या आपल्या नात्यांची, जगामध्ये असलेल्या आपल्या लोकांची. तो तुम्हाला गप्प बसू देत नाही, तो उलटा पालट करायला चालू करतो. का बरं? ज्याच्या संगती तुमचं जमत आहे, जर त्याच्या जगासंगती जमत आहे आणि तुमचं जर त्या संगती जमत आहे, देन यू हॅव अ प्रॉब्लेम. उलटा पालट व्हायला पाहिजे. जर उलटा पालट होत नाही तर प्रॉब्लेम आहे. आणि आपण या ठिकाणी पाहतो वचन असं म्हणतं, जितक्यांवर तो प्रीती करतो तितक्यांना त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालतो. प्रभूनं ज्यांना ज्यांना निवडलं त्यांना निवडल्यानंतर त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घातले. ज्यांचं तारण तो करतो त्यांना त्यांचे अपराध पदरी घालतो आणि त्यांनी पश्चाताप करायला सुरुवात करतो. बायबलमध्ये असे अनेक उदाहरणं तुम्हाला आढळतील की ज्याच्यामध्ये तो बोलावतो आणि बोलवल्यानंतर पश्चातापी अंतकरण देतो. पश्चातापी अंतकरण मिळाल्या लोक पश्चाताप करू लागतात. त्यांचे जुने अपराध, त्यांची पातकं ते बोलून दाखवू लागतात. आणि हा नित्यक्रम आहे. मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो, ज्यावेळेस तुमचं तारण होतं त्यावेळेस उलटा पालटला सुरुवात होते. कारण शांती देव आणि तुम्ही तुमच्यामध्ये प्रस्थापित होते आणि बाकी ठिकाणी अशांती प्रस्थापित होते. मला माझे जुने मित्र आठवतात ज्यांच्या संगती मी माझ्या टीन एज मध्ये बसलो, उठलो, खेळलो, बागडलो. आणि जी परिस्थिती होती ती फार कठीण होती कारण आमचं फार जिव्हाळ्याचे संबंध. आणि जसे आमच्या गावा साईडला मित्रांना असं भावा म्हणून संबोधण्यात येतं, अशा प्रकारची मैत्री आमची, खूप जिवलग मैत्री. पण ज्या वेळेस प्रभूनं त्याची कृपा पुरवली आणि त्या कृपेद्वारे ज्यावेळेस तारण मिळालं त्यावेळेस त्या नात्यांमध्ये एक फार वेगळ्या प्रकारची अशांतता निर्माण झाली. आणि ती अशांतता अशी होती की न कळतपणे अनेक गोष्टींना नकार देणं, अनेक गोष्टींपासून दूर होणं आणि हळूवारपणे जो दुरावा आहे तो वाढत गेला. ज्यावेळेस त्यांना कळालं की हा एका वेगळ्या वळणावर आहे तेव्हा मला कळालं की मला त्यांना सत्य सांगणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस माझं सत्य त्यांच्याकडे गेलं आणि त्यांना स्वीकार्य नव्हतं आणि त्यांनी त्याला दुरावा केला आणि ह्या नात्यांमध्ये मग दुरावा आला. कसं झालं? शांतता. पण जर मी असं म्हणालो की नाही ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी ख्रिस्ती आहे, मी माझा ख्रिस्तीपणा मित्रांमध्ये गेल्यावर थोडा बाजूला ठेवतो, काय हरकत आहे, जसे ते वागत आहे त्यांच्याबरोबर तसंच वागावं मी, अशक्य आहे. अशक्य. ज्या ठिकाणी तुम्ही आहात, ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात, ज्या लोकांबरोबर उठत बसत आहात, जर ते लोक जगाचे आहेत, जगिक रीतीने वागत आहेत, जग त्यांना आवडतं आणि त्यांच्याबरोबर तुम्ही प्रारंभापासून आहात आणि आज प्रभूचा शिरकाव तुमच्या जीवनामध्ये आहे, प्रभूचं तारण ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आहे, त्या ठिकाणी अशांतता आहे. अशांतता कुणामध्ये आहे? जे अस्थिर आहेत, जे जगाचे आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये. यू कॅनॉट बी प्लीज विथ देम अँड यू कॅनॉट प्लीज एव्हरीवन. त्यासाठी तुम्ही नाही आहात. आणि म्हणून तो असं म्हणतो, जितक्यांवर मी प्रीती करतो तितक्यांना त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करीतो. यास्त वास्ता धरावं, पश्चाताप करा. हाच कॉल आहे. लाउदिकिया मंडळीला प्रारंभापासून हा कॉल आहे की पश्चाताप कर.
आस्था धर, पश्चाताप कर, आस्था धर, पश्चाताप कर, आस्था धर, पश्चाताप कर. हे वारंवार बोलण्यात येत आहे की रिपेंट, 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 रिपेंट. आपल्याला वारंवार या मंडळीकडे पाहिल्यानंतर हेच दिसतं की पश्चाताप कर. किती विचित्र अवस्था आहे ना. मी तुम्हाला परत सांगतो, जर अशी एखादी धनवान, बलाढ्य, पैशानं भरलेली मंडळी असेल आणि त्या मंडळीमध्ये जाऊन कोण असं म्हणेल की आपल्या पापांविषयी पश्चाताप करा, तर म्हणलं हे क्या बोल रहा है भाई, हे काय बोलत आहेस तू, हे बोलू नकोस. माझा एक बंधू आहे आणि तो मला असं म्हणतो की बाबा रे, हे तुझे जे संदेश आहेत ना, हे संदेश लोकांना ऑफेंड करतील आणि लोकांना ऑफेंड करतील म्हणून असे हे संदेश तू न दिलेले बरे आहेस. म्हणून तो त्याच्या मंडळीमध्ये किंवा त्याच्या चर्चमध्ये मला प्रीचिंग करायला बोलवत नाही, कारण तो म्हणतो तुझे प्रीचिंग लोक ऑफेंड होतात. पण मी तुम्हाला सांगू एक मजेशीर गोष्ट काय, पवित्र शास्त्राचं प्रत्येक संदेश तुम्ही बघा, ते लोकांना ऑफेंड करतात. लोकांना ते समजत नाहीयेत. उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगतो, आपल्या स्टार्टिंग योहानाची जे बाप्तिस्मा करणारे योहान आहे, त्याने सेवेला सुरुवात केली. त्याचा पहिलाच संदेश आहे काय माहिती आहे, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. त्याच्या पापाविषयी तो बोलतो. येशू ख्रिस्ताने सुरुवात केली, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. योहान हाक मारताना सदुकी पुरुषांना बोलतो, ए सापाच्या पिल्लांनो, अय्यो, डायरेक्ट बोलते नाही नाही, तो कॉन्टेक्स्ट वेगळा आहे, तसं बोलायचं असतं. ते बोल ना तू, देव प्रीती आहे, येशू प्रेम करतो, येशूने प्रीती केलेली आहे. पण जर त्याही वचनांचा आपण कॉन्टेक्स्ट बघितला, मला आठवतं एक संदेश तयार केलेला होता आणि त्या संदेशामध्ये देवाची प्रीती हा विषय होता. आणि ज्यावेळेस त्याचा अभ्यास करायची वेळ आली आणि ज्यावेळेस प्रीती हा शब्द नवीन करारामध्ये आलेला आहे, ओके, हे नोट करा बरं का, हे इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस नवीन करारामध्ये देव प्रीती आहे, देवानं प्रीती केलेली आहे, देव कृपेनं भरलेला आहे, जेव्हा जेव्हा हे शब्द आलेत ना, त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये वर किंवा खाली येशू ख्रिस्ताच्या मरणाचा उल्लेख आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे बरं का. किंवा देवाच्या कृपेचा उल्लेख आहे. हे कसं झालेलं आहे, हे कसं केलेलं आहे याचा उल्लेख आहे. का तर देव किती न्यायी आहे आणि मग तो प्रीती आहे हे दर्शवण्यात आले. हे फार इम्पॉर्टंट आहे. लोकांना ऐकायचं नाहीये. पण याही ठिकाणी लाउदिकियाच्या मंडळीला जे श्रीमंत धनवान आहे तिलाही हे बोलण्यात येत आहे की नाही, त्याचे अपराध पदरी घालून शिक्षा करतो होतो, म्हणून आस्था बाळग, पश्चाताप कर. आणि मग मंडळीला तो पुढे असं म्हणतो की पहा, मी दाराजवळ उभा आहे, दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी आत त्याच्याजवळ जाईन व त्याचबरोबर जेवीन आणि तो मज बरोबर जेवीन. बहुतांश वेळेस हे वचन जे आहे ना, हे सिंग्युलर म्हणजे एका व्यक्तीसाठी वारंवार उल्लेखलं जातं. मी दाराजवळ उभा आहे. सामान्यतः या वचनाचा वैयक्तिक हृदयाच्या दारावर ख्रिस्त ठोठावतो असे समजले जाते. पण येथे संदर्भ स्पष्टपणे दाखवतो ते ख्रिस्त त्याच्या नावाने ओळखला जाणाऱ्या पण खरा विश्वास नसलेल्या मंडळीमध्ये प्रवेश इच्छित करीत होता. अनेकदा असं वैयक्तिक उल्लेख करण्यात येतो की तो दारावर उभा आहे, दार ठोकत आहे, उघडावं दार. पण ज्यावेळेस आपण लाउदिकिया मंडळीचा हे संदेश वाचतो आणि ह्याचा हे वचन वाचतो, तर हे वचन वैयक्तिक नाहीये, तर हे वचन मंडळीला उद्देशून आहे. कोणत्या प्रकारची ही मंडळी आहे, तर ही मंडळी अशी आहे जी मंडळी ओळखली जाते की ती ख्रिस्ताची आहे, पण ती ख्रिस्ताची नाहीये. ती पश्चाताप करण्यासाठी तयार नाहीये आणि त्यांना एनकरेज करण्यासाठी, त्यांना उत्तेजन देण्यासाठी हे वचन वापरण्यात आलेलं आहे. म्हणून जर कोणी असं या वचनाचा अयोग्य अर्थ काढत आहे आणि पहा हो बिचारा येशू दरवाजावर उभा आहे, किती वेळ झाला दार ठोकीत आहे, आता तर उघडा ना, तो किती थकला असेल वगैरे, अयोग्य संदर्भासहित त्याचं स्पष्टीकरण करण्यात येत आहे. पण खरं स्पष्टीकरण त्याचं जे आहे ते सामान्यतः या वचनाला वैयक्तिक हृदयाच्या दारावर ख्रिस्त ठोठावतो असे समजले जाते. पण येथे संदर्भ स्पष्टपणे दाखवतो की ख्रिस्त त्याच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पण खरा विश्वास नसलेल्या मंडळीमध्ये प्रवेश करू इच्छित होता. जर एक जण जरी त्याची आत्मिक दिवाळखोरी ओळखून विश्वासाने प्रतिसाद देईल तर ख्रिस्त त्याच मंडळीमध्ये येईल असं तो म्हणतो. एक जण, आणि म्हणून हे वचन वापरण्यात आलेलं आहे.
21वा वचन असं म्हणतं की जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनाजवळ आपल्याजवळ बसू देईन, मीही तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो. प्रियांनो, हे कुणासाठी आहे? हे या जगामध्ये जे लोक आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांचं युद्ध लढत आहेत आणि या युद्धामध्ये ते एकदम चाललेले आहेत, खरे ख्रिस्ती ज्यांना आपण म्हणतो ते हे लोक आहेत. आणि त्यांना हा दिलेला एक अधिकार आहे की काय, जसा मी माझ्या पित्याच्या जवळ बसलेलो आहे तसा मी त्यांना बसायला देईन. हे एक रूपकात्मक आहे वाक्य, पण हे अभिवचन आहे की जर समजा ह्या जगामध्ये आपण जगत आहोत, अनेक म्हणजे जगातील जे लोक आहेत ते जगाच्या प्रवाहानं भौतिक रीतीनं दैहिक रीतीनं येशूकडे येत आहेत, पण या प्रवाहामध्ये कोण आध्यात्मिक स्वरूपामध्ये उभा राहतो, आध्यात्मिक स्वरूपात उभं राहून तो स्वतःचे निर्णय घेतो, आध्यात्मिक स्वरूपात उभं राहून लढण्यासाठी तयार आहे, त्याच्यासाठी हे लिहिण्यात आलेलं आहे. कारण तो खरा ख्रिस्ती आहे. दुसरा अध्याय 7व्या वचनामध्ये त्या खऱ्या ख्रिस्त्या संदर्भात दिले बघा. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जीवनाचे झाड म्हणते. कशावर विजय मिळवतो? तर जग आणि जगातील वासनांवर, हे जग आणि जगाच्या प्रवाहावर तो लढाईसाठी तयार आहे आणि तो वॉरसाठी तयार आहे. आणि तो म्हणतो काही झालं मी मागं हटणार नाही, मी ह्याला सडेतोड तोड देणार, एकदम फाईट करणार या जगातील प्रत्येक वासनांशी. आणि तो म्हणतो मी हारणार नाही. तर जिंकणाऱ्यांसाठी, या जगामध्ये आध्यात्मिक युद्धामध्ये पार जाणाऱ्या लोकांसाठी तो असं म्हणतो, जो यातून विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनाजवळ बसू देईन, मीही तसा विजय मिळून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो आहे. पुन्हा एक वार हे वचन येताना म्हणतं, आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. आणि त्या अगोदर लुकृष्ट वर्तमान याचा 22वा अध्याय आणि वचन 29 आणि 30 यामध्ये ही अशाच प्रकारे जिंकण्या संदर्भात बोलण्यात आलेला आहे. 22वा अध्याय आणि वचन 29 आणि 30. जसे माझ्या बापाने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हाला नेमून देतो, यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे प्यावे, तुम्ही राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय करावा. हे जो ते शिष्यांना बोलत आहे त्याचीच पुनरावृत्ती तो लाउदिकिया मंडळीमध्ये करतो की खरे ख्रिस्ती जे या जगामध्ये असतील आणि जे विजय मिळवतील त्यांना विशेष अधिकार देण्यात येईल. ते विशेष अधिकार काय असेल? ते ख्रिस्ताबरोबर राज्य करताना त्याच्याबरोबर सहभागी पण करतील. तर हा एक मोठा आशीर्वाद विजय मिळवणाऱ्या लोकांना देण्यात आलेला आहे. आणि पुन्हा एक वार एकदम शेवटलं जे 22वा वचन आहे, आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. आणि जसं मी तुम्हाला प्रारंभापासून म्हटलेलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त या 7 मंडळांना पत्र लिहिताना आणि शेवट करताना तो हे एकच वाक्य वापरतो की आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. आणि मी पुन्हा सांगत आहे की हे वचन अजिबात प्रेमानं बोलण्यात आलेलं नाहीये, हे उपरोधात्मक रीतीनं बोलण्यात आलेलं आहे की आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. कान सर्वांनाच आहेत, पण आध्यात्मिक रीतीनं स्वीकृती, आध्यात्मिक रीतीनं पाहणं हे सर्वांकडे नाहीये. तर ही जे पत्र आहे या ठिकाणी संपत आहेत आणि हे 7 पत्र आपण संपवलेले आहेत आणि प्रभूकडे जाऊ आणि प्रभूला म्हणू की इथून पुढचा जो प्रवास आहे तो आम्हाला यथायोग्य रीतीनं करण्यास तू उत्तेजन दे. कारण इथून पुढं जो प्रवास आहे तो प्रवास योहानाला जे प्रगटीकरण झालेलं आहे ते एका वेगळ्या वळणाकडे घेऊन जातं. ही 7 पत्र, या 7 पत्रांना दिलेलं धोक्याची सूचना, त्यांना सांगण्यात आलेल्या अनेक गोष्टी या ठिकाणी नमूद आहेत. आता इथून एक वेगळ्या प्रवासाला 4थ्या अध्यायापासून सुरुवात होते आणि मग पुढच्या बुधवारपासून आपण त्या अध्यायाकडे जाणार आहोत, ज्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतं की ज्या वेळेस प्रभूचं त्याच्या लोकांना वर घेतलं जाणं आहे ते कशा प्रकारे आहे आणि त्यानंतर कोणत्या प्रकारचा प्रवास होणार आहे. आणि ते अराउंड 16 अध्यायापर्यंत हा प्रवास असणार आहे. तर देवबाप करू आपल्याला त्या प्रकारे मार्गदर्शन करू आणि प्रभू आपल्याला ती कृपापूर्वक. अध्याय 3 वर आपली एक्झाम असेल आणि ती एक्झाम कधी असेल मी तुम्हाला कळवेन, त्याच्या नोट्स मी तुम्हाला तशा प्रकारे देईन. ओके, प्रार्थना करूया आपण. प्रभू देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. लाउदिकिया मंडळी संदर्भात तू आम्हाला गोष्टी शिकवल्यास त्याबद्दल आम्ही देवा तुझे आभार मानतो.
तुझ्या दयेसमोर प्रभू आम्ही नतमस्तक होतो आणि विनंती करतो की तुझी कृपा आम्हावर असावी. आम्ही यथायोग्य रीतीने देवा तुझं वचन शिकावं, तुला समर्पित असं राहावं आणि प्रभू खरे ख्रिस्ती म्हणून आम्ही आमचं जीवन जगावं, यासाठी तू आम्हाला मदत कर. कारण प्रभू या जगामध्ये खूप खोटेरडेपणा देवा चालू आहे, खूप खोटेपणा देवा चालू आहे. सगळं काही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. प्रभू आम्हाला तुझ्यासाठी उष्ण बनण्यास शिकव. तुझी दया देवा आम्हावर कर. आणि प्रभू या जगात राहत असताना ह्या खोट्याला आम्ही ओळखावं, जाणावं, यासाठी तुझ्या वचनामध्ये तू आम्हाला रममान कर. आम्ही तुला गौरव, मान, महिमा देतो, तुझी स्तुती करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा. आमेन. एनी क्वेश्चन?